काव्या जरा खुर्च्यांना कवर घाल ना। एक थांब ग, जरा एक फोटो काढू दे मला। गप काव्या काय चाललंय? अगं फोटोग्राफर येणार आहे फोटो काढायला, तू पटापट काम करून घे ना, पाहुणे येतील एवढ्यात। चल पटपट। हो मामा। बघ इकडेच राहायचं। उचलते मामा, उचल लवकर। हा नमा काय करायचं ठरवलंस तू? बाबा आपलं घर चौसोपे की नाही, मला तारिणी ताईने सांगितलंय कसं मांडायचंय ते। ओके नमा त्या डेकोरेशन वाल्यांच्या मागे लागून एका रात्रीत हे सगळं उभं करणं, हे तारिणीने कसं केलंय ना, हे तीच साडी। खरंय। काव्या काव्या या सगळ्या साड्या आहेत ना? एवढ्या सगळ्या मला? थँक्यू मामी, थँक्यू। निशीच्या रूम मध्ये नेऊन ठेव जा तर। आणि ऐक, निशीला छान तयार करायचंय। मामी मला पण तयार व्हायचंय। आज साखरपुडा निशीचा आहे की नाही, मग तिला आधी तयार करू। तू छान दिसतेस, चल चल। खरंच थँक्यू थँक्यू मामी। जा। इथे रांगोळी काढत बसली आता ही। ए बाई, काय कायमची कोरून नाही ठेवायची रांगोळी, उगाच वेळ घालवू नकोस, आतमध्ये बरीच काम आहेत। जा। हो झालंच आई। हा सॉरी, निशीची आई। अरे वा, न सांगताही बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या तुला आता। काल वचन काय दिलंस ते लक्षात आहे ना? काय? माफी मागायची। जोरात बोल। युवराजची सगळ्यांसमोर माफी मागायची। बरोबर, आमच्या जावई बापूंची सगळ्यांसमोर माफी मागायची, विसरायचं नाही। चला। निशीची आई सांभाळ। शी, आधी नाही सांगतायत? तुझ्या या घाणेरड्या रांगोळीमुळे ना माझी चांगली साडी खराब झाली। लवकर आटप ग, चला। साडीची पार वाट लावली माझी। ए नमा, पटापट आटप ग, पाहुणे येईपर्यंत काम करत बसतेस। किडी किडी काय करतोस? किडी काय करतोस तू? तू हे काय काढत होतीस? कोयरी। पण मला तर हा मोर वाटतोय। हा थांब। बघ वाटतोय की नाही मोर? केडी, तुझ्या हातातनं जितक्या सहजासहजी बंदुकीच्या गोळ्या सुटतात, तितक्याच सहजतेने रांगोळीचे रंगही सुटतात हे मला माहित नव्हतं। अरे स्मार्ट तर मी आधीपासून आहे, पण मला एक कळत नाहीये, तुझं काय चाललंय? काय? मी काय केलं? काय झालंय म्हणजे? तुझ्यासारखी स्मार्ट इंडिपेंडेंट बॉस त्या गुन्हेगाराला माफ करायला तयार झालीस, हे काय कळलं नाही मला। सुमीने सांगितलेलं दिसतंय। हमारे भी जासूस चारों दिशाओं में फैले हुए हैं। आगाऊपणा करू नकोस जास्त, कोणी बघितलं ना तुला तर प्रॉब्लेम होईल। जा आज जा। त्यात काय प्रॉब्लेम आहे? घरात कार्य आहे, मी भाडेकरू आहे, मदत करायला येऊच शकतो ना मी, सांगून देईल मदत करतोय म्हणून तुला। तू माफी मागायला तयार कस काय झालीस? आपलं बोलणं झालं होतं नाही यावर? मी माफी मागायला तयार झालीये, पण ते कधी, जेव्हा युवराजचा स्वभाव बदलेल तेव्हा, आणि ते होणं शक्य नाहीये। त्याच्यामुळे मला नाही वाटत की माझ्यावर त्याची माफी मागायची वेळ येईल। काय बघतोस काय? तुला एक फोन येईल बघ आता। मला कोण फोन करणार आहे आता? कत्री? हा बोल कत्री। हॅलो सर, बॉसला फोन द्या ना। हा कत्री बोल। नाही, मी माझे सगळे खबरी कामाला लावलेत, हॉटेल लॉज बार, कुठे काही माहिती मिळते का बघतो। येस बॉस, आणि मी सर्व्हरवरती त्याची काही इन्फॉर्मेशन टाकून चेक करतोय, आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी कुठल्या विलामध्ये किंवा रिसॉर्टमध्ये जर चेक इन केले असेल तर त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला पाठवतो। बरं, काही टेन्शन घेऊ नका, साखरपुड्याच्या आधी काही ना काहीतरी माहिती काढतोच। येस बॉस। गुड जॉब।
फक्त हे सगळं आपल्याला लवकरात लवकर करावं लागेल. वेळ खूप कमी आहे. आणि थँक्यू. आणि सर, हा इकडे. हा बोल टेक्नो. म्हणजे नक्की चेक करू ना? हा कर ना भाई, काय प्रॉब्लेम आहे? नाही तसं नाही, तुम्ही कुठे सापडणार नाही ना या सगळ्या फोटोज मध्ये. अबे तू भेट मला, तुला सगळे रेकॉर्ड दाखवतो. सर बॉसला निरोप द्या फक्त. मी त्या गुन्हेगाराची माफी मागेन यावर खरंच विश्वास बसला होता तुझा? नाही ते मी आपलं म्हणजे हे बघ केडी, युवराज कसा आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. पण आता माझ्या घरच्यांसमोर त्याने त्याची इमेज एकदम क्लीन केली आहे. पण काही हरकत नाही, कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चूक केलीच असेल ना, आणि त्याचा पुरावाही मागे सोडला असेल. आपल्याला फक्त तो शोधायचा आहे, पास. लग्न तर दूरच, साखरपुड्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी मी घरच्यांसमोर आणणार आहे. मी त्याची माफी मागणार नाही. इकडे काय नाही काही नाही. काही आहे का? अगं काहीच नाहीये मा. बघू. अगं काहीच नाहीये. काहीतरी आहे अगं तुझ्यात. काहीच काय लपवतोस? नाही. काही नाही. काहीतरी आहे तुझ्यात. खरंच काही नाहीये. अगं ऐक. हे काय? कॅडबरी सेलिब्रेशन्स क्रॅकर्स आणि कॅडबरी सेलिब्रेशन्स फ्युजन्स. अगं दिवाळी आली आहे ना, नवीन कपडे, नवीन फटाके, घराला फुल ऑन नवीन डेकोरेशन आणि नवीन फराळ सुद्धा. मग गोडवा पण नवीन असायला हवा ना, जो नवेपणा कॅडबरी सेलिब्रेशन्स देतं. म्हणून मी हे आणले तुझ्यासाठी. कॅडबरी सेलिब्रेशन्स फ्युजन्स आणि कॅडबरी सेलिब्रेशन्स क्रॅकर्स. कॅडबरी सेलिब्रेशन्स क्रॅकर्स, ज्यात चॉकलेटचे आकार पण दिवाळीतल्या दिव्यांसारखे, तर काही आतिषबाजी करणाऱ्या फटाक्यांसारखेच. आणि ह्यात बघ किती फ्लेवर्स आहेत. क्रिस्पी रबडी, बदाम बर्फी, केशर बदाम. येस बॉस, कारण आता कॅडबरी सेलिब्रेशन्स फ्युजन्स फक्त चॉकलेटमध्ये नाही, ट्रेडिशनल इंडियन फ्लेवर्सच्या ट्विस्ट मधलं असणार आहे या वर्षातलं कॅडबरी सेलिब्रेशन्स फ्युजन्स. अरे वा, खूप छान आहे हा न्यूनेस. आता मला वाटतंय आज सगळं छान होणार आहे बघ. आणि दिवाळीत पण काहीतरी गोड होणार आहे. हा बॉस, दिवाळीत नेहमी काहीतरी गोड का? या दिवाळीत गोडामध्ये काहीतरी नवीन होऊ द्या ना. बरं चालेल, दिवाळीतलं सेलिब्रेशन आपण दिवाळीतच करूयात, पण आता साखरपुड्याची तयारी करूयात. जा हे आठ ठेवून ये. आपण नंतर खाऊ.